आज मी लग्नाला गेले होते, पण माझ्यासोबत सानू आली नव्हती. आता आम्ही सगळ्यांनी लग्नात जेवण केलं होतं, पण सानूसाठी काहीतरी खायला बनवायचं होतं. ती आजारी होती, म्हणलं तिला कशाला बाहेरचं काही घेऊन यायचं आहे, म्हणून म्हणलं सँडविच करते. तर त्याच्यासाठी मी कांदा, ककडी आणि टोमॅटो इथं कट करून घेतला आहे आणि आता मी सॉस बनवते. ह्याच्यासाठी पनीर, दही आणि ह्याच्यात एक चीज क्यूब घालणार आहे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं. खूप छान सॉस तयार होतो. तुम्हाला असं ते मिओनीज वापरायची गरज पडत नाही. मग हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर त्या जे व्हेजिटेबल्स आपण कट केल्या होत्या त्याच्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो आणि हे सगळं नंतर जे काही ब्रेड आपण आणलेलं आहे त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आणि तेल असेल किंवा बटर असेल जे काही तुम्हाला आवडते किंवा तूप असेल ते तव्याला लावायचं आणि हे दोन्ही साईडनं चांगलं शेकून घ्यायचं. चांगलं असं ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे टेस्ट छान लागते त्याची. आणि मी शक्यतो ना आम्ही जेव्हा इथंच असतो ना तेव्हा मी तिला बाहेरचं काहीही खायला देत नाही. पण जेव्हा आम्ही फिरायला जाऊ ना तेव्हा तिच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स नसतात, म्हणजे ती काय म्हणल ते तेव्हा खायला द्यायचं. पण जेव्हा आपण घरी असतो तेव्हा सगळं घरचंच खायला घालत असते मी तिला. जेव्हा आम्ही घरी असतो ना तेव्हा साऊलाच अशात, म्हणजे ती दुकानात वगैरे गेली तर तिला एखादं चॉकलेट किंवा चिप्स खायला देत असतो. नाहीतर हिला तर म्हणजे सानूला आणि साऊला घरी आम्ही असं काहीही आणत नाहीत. फक्त त्या बाहेर गेल्या तरच खातात. आणि मी इथं मस्त सँडविच केले होते आणि सानूला म्हणलं एकदा खाऊन सांग कसले झालेत ते, आणि ती म्हणली की छान झालेत. आता हे साऊला पण खायचं होतं, पण तिला तिची प्लेट पाहिजे होती. ती सानू म्हणत होती घे तू ह्याच्यातलं, साऊ पण नाही. ती म्हणायची मला माझी प्लेट दे, मला माझ्या प्लेट म्हणजे पाहिजे. मग परत तिला आणखीन एक केला. खायचं तर नसतं मॅडमला, काही एक घासही खाऊन देवा लावत नाहीत त्या, पण सगळं माझं वेगळं पाहिजे असं असतं तिला, म्हणजे सेपरेट. तिला प्लेट दिली तर मला पण प्लेटमध्येच पाहिजे. आणि बघा प्लेटमध्ये दिलं की मला थँक्यू म्हणून गेली ती. चला तर मग बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.